नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण टिफिन बॅग पाहणार आहोत, चेनवाली टिफिन बॅग। तर गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं विदाउट चेनची टिफिन बॅग। तर पाहूयात। तर इथे मी 29 बाय 10 इंचाचं एक कापड घेतलं आहे। मी खणाचं कापड घेतलं, तुम्ही कोणतं पण घेऊ शकता, ड्रेसचं, बेडशीटचं किंवा पडद्याचं। तर याला अस्तर आणि फॉर्म लावून जोडून घ्यायचं, मधून अशा टिपा मारायच्या म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसतं। आता इथे मी दुसरं कापड 8 बाय 10 इंचाचं घेतलं आहे। 2 चेन घ्यायचे आहेत आणि 2 बंद घ्यायचे आहेत। 18 इंचाचे असे 2 बंद घ्यायचे, 18 इंचाचे। तर हे छोटंवालं कापड जे घेतलंय मी 10 बाय 5 इंचाचं घेतलंय, त्याला पण अस्तर आणि फॉर्म लावून घेतलंय। अस्तरऐवजी तुम्ही नॉनवेन पण लावू शकता। तर हे छोटं जे अस्तरवालं कापड आहे ते आपल्याला एक्स्ट्रा कप्पा बनवण्यासाठी वापरायचे। तर इथे आपल्याला 3.5 इंचाचं एक पट्टी, ही जी कापड आहे ते 3.5 इंचाचं माप घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं। माझी बरोबरच तेवढी लेस आले। 2 छोटे छोटे टिपा मारायच्या आणि त्याच्यामधून आपल्याला हे कट करून घ्यायचं। तर आता इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे, जे छोट्या कप्प्यासाठी लावतो ना, तर ती चेन फक्त मेन कापड आणि चेन लावून घ्यायची। खालचं जे अस्तर आहे ते लावून घ्यायचं नाही, म्हणजे एक्स्ट्रा कप्प्यासाठी। ते माझ्याकडून चुकून पॅक झालं, तर मी नंतर उसवून ते बरोबर केलं, म्हणजे आपला वरचा कप्पा तयार जो व्हायचा तो झाला नाही। दोन्ही पण मी पॅक केल्यामुळे, पण नंतर मी ते परत उसवून परत व्यवस्थित केलं। अशा पद्धतीने चेन अटॅच करून घ्यायची, ते कपडा खालच्या बाजूने दुमडून पॅक करून घ्यायचा, म्हणजे आपला एक कप्पा तयार झाला। आता इकडून आपल्याला 2.5 इंच आणि वरून 2.5 इंच असं आपल्याला मेजरमेंट घेऊन बंद लावून घ्यायचं। 2.5 इंचाचं माप सोडायचं आणि त्याच्या आतल्या बाजूला अशा करून पट्टी थोडीशी बंदाची दुमडायची आणि आपल्याला बंद लावून घ्यायचा। वरती 1 इंचापर्यंत घेऊन असं चौकोनी त्याला टिपा मारून घ्यायच्या। वरती थोडासा बंद मोकळाच ठेवायचा, कारण आपल्याला चेन लावण्यासाठी कापड जागा पाहिजे। तर अशा पद्धतीने बंद लावून घ्यायचा दोन्ही पण बाजूने। 18 इंच इतकं बंद बरोबर होतो। तर वरच्या बाजूने आपल्याला चेन लावून घ्यायची आहे। तर काय करायचं, जे मेन कापड आहे ते उलटं ठेवायचं। आता इथे पटकन समजत नाही, मेन कापड उलटं ठेवायचं आणि जी चेन आहे ती सरळ ठेवायची। चेन आहे ती सरळ ठेवायची। चेनची जी बंद बाजू आहे त्या बाजूला जागा सोडायची 1-2 इंचाची, आणि त्याच बाजूला एक अर्धा इंच इतकं टिप मारायची नाही, मोकळीच जागा ठेवायची। अस्तर आपलं मेन कापड आहे ते उलटं आहे, चेन सरळ आहे, त्याला त्याच्याच वरती आपल्याला एक कापड जोडून घ्यायचं आणि अशी दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे ती वरची जी मोकळी बाजू आहे ती बंद करून घ्यायची। अशाच पद्धतीने दुसऱ्या पण बाजूला आपण चेन लावून घ्यायची। आता जरी अवघड वाटत असेल तर तुम्ही स्टिचिंग करताना ते बरोबर समजून जाईल। अशा पद्धतीने मी दोन्ही पण बाजूला पट्टी लावून चेन लावून घेतली आहे। आता वरची बाजू बरोबर करून आपल्याला खालच्या बाजूने एक टक्स मारून घ्यायचा, म्हणजे मध्य काढून घ्यायचा, आणि जे छोटंवालं कापड आहे त्याचं पण मध्य काढून घ्यायचा। मेन कापड आपल्याला उलटं ठेवायचं आणि जे छोटंवालं कापड आहे ते सरळ ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची। अगोदर मधून टिप मारायची, नंतर दोन्ही बाजूला दोन्ही कापड असं धरून अटॅच करून घ्यायचं। दोन्ही बाजूला असं जोडून घ्यायचं, मध्ये जोडून घेऊन मग ह्या बाजूला आणि त्या बाजूला जोडून घ्यायचं। वरची बाजू पण आपल्याला अशी पॅक करून घ्यायची सुरुवातीला, मग जोडून घ्यायचं। मी सगळं दोन्ही बाजूला पण जोडून घेतलं आहे। अशा पद्धतीने याला अस्तरचं कापड लावून आपण हे बंद करून घेऊयात। नॉनवेन लावलं तरी पण चालेल। अशा पद्धतीने ही जी बाजू आहे ती आपल्याला एक बाजू आपल्याला कट करून घ्यायची, एक बाजू आपल्याला तशीच ठेवायची आहे। ही बाजू आपल्याला कट करून घ्यायची, आणि जी चेनवाली इकडची बाजू आहे ती मी तशीच ठेवली, थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची, म्हणजे चेन व्यवस्थित काढता येते आणि आपल्याला डब्बा आणि बॉटल व्यवस्थित ठेवता येतो। अशा पद्धतीने मी अस्तर लावून चारी बाजूने सगळ्या बाजूने मी पॅक करून घेतलं। अशी आपली टिफिन बॅग तयार झाली। शिवण्यासाठी एकदम सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर ऑनलाईन माझ्याकडून अशा टिफिन बॅग हव्या असतील, टिफिन बॅग, टोपडं, फ्रॉक, ड्रेस हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आणि अशी मस्त आपली टिफिन बॅग खणाची तयार झाली। आता खणाचा खरं तर ट्रेंड आहे। आता इथे व्हिडिओमध्ये खालच्या बाजूला मी अस्तर लावायचं विसरून गेले होते, पण मी नंतर लावले, पण व्हिडिओ करताना माझ्या पटकन लक्षात आलं नाही। अशा पद्धतीने तयार झाली। तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।